उटीला गेल्यावर माझा एवढा मोठा पचका होणार असं मला अजिबात वाटलं नव्हतं. चला सांगते पुढे काय झालं नक्की तर. पण त्याआधी तुम्ही हा आमचा उटीमधील दुसरा दिवस कसा होता ना, हे सर्व बघून घ्या. आम्ही थांबलो होतो दर्शन हॉटेलवर, जे की लेक व्ह्यू होतं. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. तुम्ही बघू शकता हा मॉर्निंगचा व्ह्यू होता आणि पूर्ण लेकमधून अशा थंड वाऱ्याच्या वाफा निघत होत्या. खूप सुंदर होतं दिसायला. आणि आता बघा माझा पचका सांगते तुम्हाला. हा सुंदरसा आउटफिट तर मी घालून घेतला आणि इतकी गरमी झाली ना तिथे, चक्क थंड हवेच्या ठिकाणी इतकी जास्त गरमी, मला वाटतं मी व्यवस्थित त्याचा अभ्यासच केला नव्हता की कोणत्या मंथ्समध्ये व्हिजिट करायचं. आणि तुम्ही पण कुठे असं जात असेल ना, तर नक्की बघून घ्याल की कोणत्या मंथमध्ये जात आहे, तिथे नक्की त्या वेळेस काय टेम्परेचर आहे म्हणून. असो, मग काय आम्ही छानसा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतलं आणि बेंचमार्क चॉकलेटची फॅक्टरी जी आहे ती बघायला गेलो. तिथेच टी कशी प्रोड्यूस होते हे सुद्धा बघून घेतलं आणि त्यानंतर सुंदरसा रोड असा छानपैकी आनंद घेत घेत पुढच्या प्रवासाला लागलो आणि पोहोचलो दोड्डा-बेट्टा पीक पॉईंटवर. आता इथे काय होतं ना, वैशिष्ट्य म्हणजे हेच की तुम्ही तिथून पूर्णपैकी जो नॅचरचा व्ह्यू आहे तो सगळा बघू शकता, डोळ्यामध्ये असं सामावून घेऊ शकता. ते सर्व घेतलं, छानपैकी स्वीटकॉर्न वगैरे एन्जॉय केला आणि सिम्स पार्कला पोहोचलो, जे मला बिलकुल आवडलं नाही. ते पण सीझनमध्ये नव्हतं बहुतेक. आणि मग ज्या पार्टसाठी, ज्या गोष्टीसाठी मी उटीला गेले होते ते म्हणजे हे टी गार्डन. इथे आम्ही पोहोचलो आणि मला हा माझा फोटोशूट करायचा म्हणजे करायचाच होता. सोबत विनिक्षासुद्धा खूप एक्सायटेड होती त्या फोटोशूटसाठी, तर तिचा पण फोटोशूट आम्ही केला. आणि इकडल्या लोकांची मला एक खासियत काय आवडली माहिती आहे का, ते लोक सगळे असे नम्र आहे, पोलाईट होते बोलायला. विनिशासोबत छानपैकी तो दादा खेळत होता. म्हणजे काही ओळख पाळख असो की नसो, त्याच्या शॉपमधून आम्ही काही घेतलंही नाही, तरी पण तो खूप असा सपोर्टिव्ह वाटला मला. म्हणजे तिकडले लोकच मला फार सपोर्टिव्ह वाटले ओव्हरऑल पूर्ण टूरला. तिथनं निघालो आणि आम्ही पोहोचलो डॉल्फिन्स नोजला. हा एक पॉईंट असा आहे की त्याचा जो शेप आहे डॉल्फिनच्या नोजसारखा आहे दगडाचा. त्या दगडाच्या शेपमुळे त्याला डॉल्फिन्स नोज असं म्हटलं गेलं. तिथेही छान व्ह्यू आहे. तिथून एक पायकारा जो वॉटरफॉल आहे तिथला व्ह्यू पूर्ण दिसतो आणि खूप प्रसन्न आहे. डोळ्याला एकदम भाळून जातं हे सगळं काही असं नेचरचं बघून ना, म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं. हां, आपण तिथे नेहमी नाही राहू शकत, पण या गोष्टी कधी-कधी बघायला खरंच चांगल्या आहे. आणि इथे ट्रेकिंग वगैरे पण करणारे लोकं भरपूर येतात. मग काय पहाडोवाली मॅगी एन्जॉय केली मस्तपैकी फ्रेंड्ससोबत बसून आणि निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजेच आमच्या हॉटेलवर. तसं तर सर्वच दमलो होतो, पण हे दिवस परत मिळणार नाही म्हणून डीजे नाईट पण छान एन्जॉय करून घेतली आणि हा डिटेल व्लॉग यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन नक्की बघा. जय गजानन माऊली.